तर कांदिवलीमध्ये मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। यादीमध्ये वडील आहेत की मुलगा हेच कळत नाही। काहींचं वय 117 ते 124 दाखवलं आहे। जे पत्ते दाखवले आहेत तिथं वास्तव्यास कुणीच नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हणत निवडणूक आयोगावर आरोप केलेत। मनसेकडून मतदार यादीचा पंचनामा केला गेलाय। 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही। वयाचा एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाहीये, हा मोठा विषय आहे। नसताना इथे नाव ऍड केले गेले आहे। तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवनेरी सोसायटीचं बोर्ड दिसतोय, याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता। पण कसं आहे, हा जो खेळ चाललाय निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे। हा खेळ थांबणं गरजेचं आहे। साहेब, मी शिवनेरीचा आता 110 मेंबर आपल्या सोसायटीत आहे आणि आता गेल्या 2 वर्षापासून मी इथे अध्यक्ष म्हणून या पदावर आहे। आपली 118 नंबर यादीमध्ये हे दर्शवण्यात आलेलं आहे की महेंद्र चव्हाण म्हणून, पण ते सध्या तर इथे कुठं राहत नाही आणि ते यापुढे पण इथे नव्हतेच कोण।